सामना आहे आणि अंतिम सामन्यामध्ये दोन्ही संघांना देऊ शुभेच्छा। टाळेच्या गजरामध्ये जबरदस्त पद्धतीने हा सामना आपण पाहणार आहोत। इथून जर जिंकताय तर क्वालिफिकेशनचं तिकीट आपल्या नावे। पहिला चेंडू मार्गस्थ होतोय, अगदी चांगल्या पद्धतीने आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत तिकडे, ते धावत पळत क्षेत्ररक्षण होतंय। अगदी ग्रामीण क्रिकेट जर म्हटलं ना तर अगदी नो डाऊट, अगदी जीवाची आकांक्षा करत असताना फील्ड करावं लागतं। कुठल्याही पद्धतीचं स्पॉन्सरशिप नसतं आणि सांगायचं झालं तर अगदी उन्हातानात आणि भूकस देखील राहून खेळ करत असतात। हे आहेत आपले ग्रामीण क्रिकेटर आणि वसई बस्ती क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत अतिशय चांगल्या स्पर्धा गावोगावी या पार केल्या जातात। अगदी स्लॉट मध्ये आला आणि शेंडूला पाठवलंय सरळ सीमारेषा पार, 6 धाबा षटकार। अगदी चांगल्या पद्धतीने हा स्ट्रोक या स्कोर कार्ड वरती एकंदरीत जॉईन केल्या जातील। धावगती 8 या अंकावरती जाऊन पोहोचली जाते। आणि जर आपलं ग्रामीण क्रिकेट जर सांगायचं झालं ना तर अगदी एक गाव एक फॉर्मेट असतं आणि त्यानंतर 11 खेळाडू जमा करणं थोडीशी असं म्हटलं जाईल, असं म्हटलं तरी हरकत नाही की थोडं म्हटलं म्हणजेच अगदी यावेळेला चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळायचा होता, खराबची सांगता। अगदी ग्रामीण क्रिकेट बद्दल आपण चर्चा करत होतो आणि अगदी ग्रामीण क्रिकेट मध्ये जर सांगायचं झालं तर एक गाव एक फॉर्मेट आणि अगदी 11 खेळाडू एक गावामध्ये थोडस अडचणीमध्ये असतं ते, आणि 11 खेळाडू जमा करून एक संघ तयार करणं आणि एक संघ तयार करणं देखील खूप महत्वाची गोष्ट असते। अगदी पाठीराखी देखील आपल्या असतात आपल्या पाठीमागे आणि त्यांची मनं देखील जिंकावी लागतात। यावेळेला चांगला स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक आहेत तिकडे तैनात, योग्य ते जजमेंट दाखवलं असतं तर नो डाऊट विकेटचं पतन ते पाहायला भेटलं असतं, परंतु जजमेंट थोडंसं चुकीचं आणि चुकीचं उत्तर 2 धाबा या स्कोर कार्ड वरती जॉईन केल्या जातील। धावगती एकंदरीत 11 या अंकावरती जाऊन पोहोचले। इथून जर सांगायचं झालं तर अगदी 11 धाबा या स्कोर कार्ड वरती जॉईन झाल्या। 3 षटकांचा सामना आहे। 3 षटकांमध्ये अगदी पॉवर प्लेचं षटक मार्गस्थ आहे। आशिष दिवा या गोलंदाजाला गोलंदाजा ट्रॅक वरती पाहू शकताय। यावेळेस डान्सिंग डाऊन द ट्रॅक ने टक्कन असा आवाज आलाय आणि चेंडू पाठवलाय सरळ 6 धावे करिता षटकार। अगदी विजय याच्या बॅट्समधनं षटकार तो पाहायला भेटला जबरदस्त पद्धतीने। अगदी शेवटचा सामना आहे, शेवटच्या सामन्यामध्ये अगदी सांगायचं तर जबरदस्त फलंदाजी, कडक आणि बेधडक अशीच फलंदाजी। यावेळेला पुन्हा एकदा वन्स अगेन त्या दिशेने चेंडू चाललाय, संघर्षाचा संकनाद करीत 6 धावा षटकार। अगदी अशक्य गोष्ट ही कुठलीच नसते, प्रयत्न केल्याने कुठलीही गोष्ट शक्य होऊ शकते आणि अशक्य गोष्ट ही शक्य करून दाखवणं मिस्टर विजय याची ओळख आहे। आणि अतिशय चांगल्या पद्धतीने अगदी विजयचा तडाखा या मॅच मध्ये पाहायला भेटलाय। ऍब्सोल्युटली सुपर बॅटिंग बाय विजय। यावेळी त्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक दूर वरून धावत पळत गेलेत, क्षेत्ररक्षण होईल, यस चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलंय। 1 धाव 2 धावा या सहज गतीने होतील पूर्ण। धीरेने धावफलक आतापर्यंत 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावगती एकंदरीत 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचले। अगदी महत्वाचा सामना आहे आणि महत्वाच्या सामन्यामध्ये मिस्टर विजय मडवी याच्या माध्यमातून जबरदस्त फलंदाजी पाहायला भेटली। मी तर म्हणेन ऍब्सोल्युटली सुपर बॅटिंग बाय विजय मडवी। इथून मात्र आशिष थोडासा निराशाजनक काम दाखवलंय। अगदी 25 धावा या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आल्या, परंतु इथून न हरता न थकता
ते प्रयत्न करावे लागतील. इथून पुण्याच्या एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज दीप्तेश देवले या गोलंदाजाला इथून एखादा खेळाडू खोचला तर त्याला खडे बोल ऐकवू नका मित्रांनो. अगदी त्याच्या काय चुक्या झाल्यात ह्या नेक्स्ट मॅच मध्ये त्याला लक्षात आणून द्या आणि त्या चुक्या नेक्स्ट मॅच मध्ये होणार नाहीत याच्याकडे लक्ष असू द्या. अगदी इथून क्रिकेट मध्ये प्रत्येक खेळाडू मध्ये बॅड पॅच येतोय प्रत्येक खेळाडूचा. यावेळेस पुन्हा एकदा अगदी झेलची दाट शक्यता होती जर यष्टीरक्षण आहे माध्यमातून जर पाहायचं झालं तर थोडस चुकीचं कॉलिंग. जर यष्टीरक्षकाने जर प्रयत्न केले असते तर नो डाऊट विकेटचं पतन ते पाहायला भेटलं असतं. धावगती एकंदरीत 1 या सिंगलने 26 अंकावरती जाऊन पोहोचेल. इथून दीप्तेश देवले हा गोलंदाज सुसज्जित झालाय. इथून दीप्तेश देवले गोलंदाजाला चांगली ती गोलंदाजी करावी लागेल. अगदी या षटकामध्ये कमबॅक करावंच लागेल. अगदी दीप्तेश देवले अगदी मागील सामन्यांमध्ये चांगली गोलंदाजी करून दाखवली होती परंतु या सामन्यामध्ये पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळला. नेक्स्ट डिलिव्हरी यावेळेस पुन्हा एकदा घुटना टेक नो डाउट तमाशा देख 6 धावा. जब तक तोड़ेगा नहीं तब तक छोड़ेगा नहीं. 6 षटकार. यस चौकार 4 धाबा हे आपण पाहू शकताय. असं वाटलं होतं की षटकार गेलाय परंतु 1 बाउन्सने चेंडू गॅदर झाला. अगदी अर्थातच झेलची शक्यता होती तिकडे परंतु चुकी आणि या क्रिकेटच्या खेळामध्ये चुकीला माफी नाही. अगदी इथून पाहायचं झालं तर 4 धावा. यावेळेस वन्स अगेन पुन्हा एकदा विजयीचा तडाखा. आता मात्र जब तक तोडेगा नाही तब तक छोडेगा नाही. 6 षटकार. वाघाची दाढ चेंडू सीमारेषा पार. 6 षटकार. पाहू शकताय 36 या अंकावरती जाऊन पोहोचले आणि अगदी वैयक्तिक विजय मडवी हा 8 बॉल 34 रनावरती खेळतोय. जबरदस्त पद्धतीने महत्वाच्या सामन्यामध्ये महत्वपूर्ण इनिंग. यावेळेस ओहो त्याच दिशेने चेंडूला पाठवलंय सरळ सीमारेषा पार. तगडा पार चेंडू सीमारेषा पार. 6 षटकार. महत्वाचा सामना आहे आणि महत्वाच्या सामन्यामध्ये अगदी गोलंदाजी झाले ना यंगस्टार सिरसार संघाची ते अतिशय खराब आणि अगदी खराब चेंडू हाताळले जातात आणि त्याच्यावरती परिपूर्णरित्या फायदा तो घेतला जातो. डान्सिंग डाऊन द ट्रॅकने खेळण्याचा प्रयत्न इनफिल्डच्या वरनं पुन्हा एकदा चुकी आणि या क्रिकेटच्या खेळामध्ये चुकीला माफी नाही. इथून मात्र ती बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह करावी लागेल. महत्वाचा सामना आहे. 4 धावा तर आल्या. इथून 4 धावांनी धावफलक आतापर्यंत 46 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. इथून तो गेम प्लॅन आखावा लागेल पुन्हा एकदा यंगस्टार सिरसार संघाला. महत्वाचा सामना आहे. अगदी न हरता न थकता आणि न थांबता अगदी प्रयत्न करतो तोच मित्रांनो जिंकत असतो आणि अगदी आयुष्याच्या रणांगणात अगदी तोच सातत्याने चालतो तोच सातत्याने जिंकत असतो आणि अगदी प्रयत्न करणं ही खूप महत्वपूर्ण गोष्ट आहे. इथून चांगले चेंडू ते हाताळावे लागतील. ओहो यावेळेला खराब डिलिव्हरी अगदी नोचा इशारा आणि लॉंग चेस. महत्वाच्या 4 धावा देखील प्राप्त होतील. चौकार. नो प्लस 4 अगदी 5 धावा या स्कोर कार्ड वरती जॉईन केल्या जातील. धाव फलक एकंदरीत 51 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. इथून मात्र सकाळपासून आपण नुकतंच आलो नाही मित्रांनो जिंकण्याकरिता आलोय. इथून मात्र शेवटच्या सामन्यामध्ये अगदी खराब कामगिरी राहिली परंतु गोलंदाज खचत चाललाय. त्याला पाठपुरावा करणं ही खूप गरजेची गोष्ट आहे आणि अगदी कर्णधाराच्या माध्यमातून तो पाठपुरावा करणं खूप गरजेची गोष्ट आहे. परंतु इथे
यंगस्टार शिरसाट संघ अगदी जी बॉडी लँग्वेज आहे ना ती नेगेटिव्ह पाहायला भेटली यावेळेस पुन्हा एकदा वन्स अगेन किरण वांगर आहे तिकडे परंतु मस्त केला नसतं चेंडू जाईल पुन्हा एकदा 6 धावेकरिता 6 षटकार याचा अर्धशतक हे देखील झलकलंय आणि बॅट देखील भर करायचे आहे अतिशय अगदी आजच्या दिवसामध्ये महत्वाच्या सामन्यामध्ये महत्वपूर्ण खेळी ती पाहायला भेटली अगदी विजय मडवी अगदी सुपर बॅटिंग ऍब्सोल्युटली सुपर बॅटिंग बाय विजय मडवी अगदी 12 चेंडून 50 धावा माफ करा 11 चेंडू गणे का अगदी अर्धशतक त्याच्या नावे झलकलंय इथून मात्र अर्धशतक जरूर आलंय धाबा या 57 आकड्यावरती आहेत परंतु तिसरं षटक अजूनही मार्गस्थ आहे आणि इथून चांगली गोलंदाजी ती करून दाखवावी लागेल मागील सामन्यामध्ये काय गोलंदाजी राहिली होती शिरसाट संघाची यंगस्टार शिरसाट संघाची परंतु या सामन्यामध्ये थोडस निराशाजनक ते काम आपल्याला पाहायला भेटलं यावेळेस लीडिंग एज विकेटचं बदल आता मात्र तंबूच्या आशयाला परतावं लागेल विजय सांबले या फलंदाजाला गॉन अगदी इथून चांगलं कमबॅक ते करून दाखवावं लागेल आणि क्रिकेटच्या खेळामध्ये महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे कमबॅक अगदी एखादा दिवस खराब देखील असतो अगदी इथून चांगले प्रयत्न ते वाढवावे लागतील धावफलक एकंदरीत 57 या आकड्यावरती आहे आणि इथून जर गोलंदाजी चांगली झाली तर नो डाऊट अगदी चांगल्या पद्धतीने धावा चेस देखील होऊ शकतात अगदी चांगल्या पद्धतीने हे मैदान थोडस छोटं आहे आणि षटकार हे जास्तीत जास्त पाहायला भेटले असं स्पर्धेचा दुसरा दिवस आहे दुसऱ्या दिवसामधील शेवटचा आणि अंतिम सामना हा आहे यावेळेस उजव्या एसटीच्या बाहेर हा चेंडू रिलीज झालाय अर्थातच दोन्ही हात हे पंचांचे समांतर रेषेमध्ये आणि खराब जी सांगता ही झाली इथून चांगला गोलंदाज आहे अमित शेनेरा इथून गोलंदाजी ती चांगली करावी लागेल एका एंडने अर्धशतक जरूर आलंय परंतु आपल्याकडे जी गुणवत्ता आहे ती स्पष्ट करणं खूप गरजेची गोष्ट यावेळेला चांगला स्ट्रोक आहे वन बाउन्सने चेंडू क्लिअर पुन्हा एकदा चेंडू पुन्हा एकदा फर्रार 4 धावा चौकार इथून एका एंडनी विजयाची बॅट तळपत होती परंतु नव्याने बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झाले अक्षय गवारी आणि त्याच्या बॅट्स मधनं देखील हा चौकार आणि अगदी महत्वाच्या क्षणी आणि महत्वाच्या सामन्यामध्ये महत्वपूर्ण खेळ तो आई गावदेवी स्पोर्ट्स मातेरा बाळा संघाकडनं पाहायला भेटलाय ओहो यावेळेस पुन्हा एकदा वाघाची दाढ चेंडू सीमा रेषा पार 6 धावा षटकार महत्वाचा सामना आहे महत्वाच्या सामन्यामध्ये एका एंडने महत्वपूर्ण खेळी केली जाते तर एका एंडने थोडीशी खराब ही खेळी केली जाते इथून असं वाटलं होतं की चांगल्या पद्धतीने रोखतील यंगस्टार शिरसाट संघ परंतु धावांचा डोंगर आतापर्यंत पाहू शकताय 68 धावा या स्कोर कार्ड वरती जॉईन झाल्यात इथून मात्र लीडिंग एज विकेटची दाट शक्यता पुन्हा एकदा गफलत अगदी सांगायचं झालं तर या सामन्यामध्ये अगदी पटरीवरून यंगस्टार शिरसाट संघाची गाडी खाली पडली डेंजर झोन कडे तिकडे होते आणि अगदी धावचीच्या स्वरूपामध्ये विकेटचं पतन देखील पाहायला भेटलं असतं परंतु ओपनिंग क्रीज मध्ये चांगल्या पद्धतीने पोस्ट देत 2 धावा या स्कोर कार्ड वरती जॉईन केल्या जातील 3 धावा या स्कोर कार्ड वरती जॉईन केल्या जातील 71 धावा या स्कोर कार्ड वरती लागल्या आणि अगदी
सकाळपासून दोन्ही संघ होते आणि त्यांच्या माध्यमातून अतिशय जबरदस्त पद्धतीने खेळ तो झाला होता, परंतु इथून निराश हतबल होऊन चालणार नाही. इथून अजून फलंदाजी देखील करायची आहे. इथून झेलची दाट शक्यता. हो हो, याला म्हणतात चांगले एफर्ट आणि एक चांगला क्रिकेट आणि चांगल्या क्रिकेटर कडनं अगदी चांगल्या पद्धतीने हा झेल कॅरी झालाय. विकेटचं पतन आता मात्र तंबूच्या आशयाला अगदी परतावा लागेल विजय मडवी या फलंदाजाला. विजय मडवी या फलंदाजाचा खेळ झालाय समाप्त. अगदी विजय मडवी पास झाल्यानंतर अगदी मैदानाच्या आतमध्ये अजय मडवी हा फलंदाज पाहू शकताय. अगदी विजयाने खूप महत्वपूर्ण खेळी या सामन्यामध्ये केली. अतिशय चांगल्या पद्धतीने वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत अगदी इतिहासामध्ये हे अर्धशतक त्याच्या नावे राहील. स्कोर कार्ड एकंदरीत 71 अंकावरती जाऊन पोहोचलाय. यावेळेला चांगला स्ट्रोक पुन्हा एकदा, परंतु लिडिंग एज यष्ट्यांना हा चेंडू आदळला, अर्थातच विकेटचं पतन आणि अगदी या स्पर्धेतील हे दुसरं अर्धशतक आहे. अगदी प्रमोद जाधव अगदी जगदंब स्पोर्ट शिवनसई संघाकडनं खेळताना पाहायला भेटला आणि कालचा दिवस काय अफलातून पद्धतीने त्यांच्या नावे गेला. अगदी प्रमोद याच्या बॅट्समन ते पहिलं अर्धशतक पाहायला भेटलं. आजच्या दिवसामध्ये विजय मडवी याच्या बॅट्समन ते अर्धशतक पाहायला भेटलं. जबरदस्त पद्धतीने फलंदाजी राहिले, परंतु एक इनिंगचा खेळ झालाय समाप्त. एक इनिंगच्या समाप्तीनंतर धावगती एकंदरीत 71 अंकावरती जाऊन पोहोचले. अर्थातच 72 धावेचं आव्हान ते असणार आहे समोर. इथून मात्र प्रयत्न करावेच लागतील यंगस्टार शिरसाळ संघाला. इथून धावेंच्या बाबतीमध्ये डोंगर उभा असलाय, परंतु समोरच्या संघाने 71 धावा केल्या तर आपण देखील करू शकतो आणि अगदी अशक्य गोष्ट ही कुठलीच नाही. प्रयत्न केल्याने प्रत्येक गोष्ट ही शक्य होऊ शकते. अगदी एक इनिंगचा खेळ समाप्त झालाय आणि एक इनिंगच्या समाप्तीनंतर धावगती एकंदरीत 71 अंकावरती जाऊन पोहोचली. 72 धावेचं आव्हान आहे. एक छोटासा ब्रेक घेऊ इनिंग ब्रेक मध्ये आणि त्यानंतर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये येऊ. आपण पाहत राहा, ऐकत राहा. आई एकविरा बेलवडी ब आयोजित माझे आमदार चषक 2025 चा थरार. नंतर धावगती एकंदरीत 71 अंकावरती नेमून ठेवली. 72 धावेचं आव्हान ते ठेवलं जात आहे. इथून मात्र मी तर म्हणेन मंजिल मिले या ना मिले ये तो मुकद्दर की बात है, लेकिन हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात है. आणि अगदी जिंकायचं असेल ना तर अंगावर आणि मनावर किती घाव झालेत हे मोजायचं नसतं. सातत्याने ते प्रयत्न चालू ठेवायचे असतात आणि ते प्रयत्न चालू ठेवावे लागतील यंगस्टार सिरसाळ संघाला. इथून किरण वांगड सारखा फलंदाज आहे आणि ती गुणवत्ता देखील आहे. ती गुणवत्ता या महत्वाच्या सामन्यामध्ये स्पष्ट करणं तेवढीच गरजेची गोष्ट. एका एंडने गोलंदाजच्या ट्रॅकवरती गोलंदाज हा सुसज्जित झालाय अजय मडवी, तर स्ट्राइक एंड वरती किरण. यावेळेला जोरकस फटका मारायचा होता, परंतु पूर्णपणे प्लॅन मिस झाले. डायरेक्ट पॅड लाईन हा चेंडू आदळला. अर्थातच निर्धाव चेंडूची सांगता ही पाहायला भेटली. इथून मोठे फटके ते मारावे लागतील. आल्या आल्या अगदी जबरदस्त पद्धतीने ती फलंदाजी करून दाखवावी लागेल. इथून मात्र
प्रयत्न वाढवावे लागतील. अगदी बॉडी लँग्वेज आहे ती नेगेटिव्ह दिसते, परंतु इथून प्रयत्न केल्याने देव देखील प्राप्त होतो मित्रांनो. आणि अगदी त्याच पद्धतीने प्रयत्न करावे लागतील. अगदी पुन्हा एकदा म्हणेन, संघर्ष में कोई बिखर जाता है तो संघर्ष में कोई निखर भी जाता है. परंतु संघर्षामध्ये वाट शोधणं तेवढीच महत्वाची गोष्ट. यावेळेला लिडिंग एज एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि एक धाव सहज गतीने होईल पूर्ण. एकंदरीत धावगती 2 या अंकावरती आहे. इथून मोठे फटके मारावे लागतील. एका एंडने आहेत पंकज देवले, एका एंडने आहेत किरण वांगड. या दोन्ही फलंदाजांना संकटमोचक बनावं लागेल आणि रिक्स ती घ्यावी लागेल. इथून महत्वाचा सामना आहे. आपण नुकतंच घरातून इथपर्यंत पोहोचतो नाही. इथे मात्र चांगला स्ट्रोक इंटू द गॅप मध्ये आहे. वन धावचे चेंडू क्लिअर देखील होईल. 4 धावा आता झाले रन चेसला सुरुवात. चौकार 4. तर हा महत्वाचा सामना आहे. इथून जर जिंकताय तर क्वालिफिकेशनचे तिकीट ते असणार आहे. परंतु इथे फटका मोठा खेळायचा होता. अगदी 38 सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक आहेत तैनात आणि कुठल्याही प्रकारची होणार नाही चुकी अक्षय कडनं. आणि विकेटचं बदल. बॅक टू द आउट. बॅटर आउट. अगदी या पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगला स्ट्रोक आला. अगदी या वेळेला शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, आल्या जाग्यावरून खडे खडे खेळण्याचा प्रयत्न होतोय. जर स्टेप आउट केला असतं तर चांगल्या पद्धतीने हा चेंडू पाहायला भेटला असता. परंतु हा चेंडू निर्धाव चेंडू हाताळला आहे अजय याच्या माध्यमातून. नेक्स्ट डिलिव्हरी हे मार्गस्थ होते. यावेळेला चांगला स्ट्रोक आहे. इनफिल्डच्या डोक्याच्या वर्ण क्षेत्ररक्षक तिकडे धावत पळत आलेत. झेलची दाट शक्यता होते. इथे मात्र चुकी ही पाहायला भेटले. 2 धावा सहज गतीने पूर्ण होतील. धावगती आतापर्यंत 8 या अंकावरती जाऊन पोहोचले. झाला एक षटकाचा खेळ समाप्त. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावगती 8 या अंकावरती जाऊन पोहोचले. इथून चांगल्या पद्धतीने 12 चेंडू आहेत आणि 12 चेंडूने कधी समीकरण. इथून 12 चेंडू आणि 64 धावेचं आव्हान आहे. इथून मात्र मोठे फटके हे मारावे लागतील. प्रत्येक चेंडूने आघात करावा लागेल. अगदी सामना महत्वाचा आहे आणि महत्वाच्या सामन्यामध्ये प्रयत्न करावेच लागतील. धावा थोड्याशा जास्त आहेत, परंतु अगदी या क्रिकेटच्या खेळामध्ये जर सांगायचं झालं तर अनिश्चिततेचा खेळ आहे. इथून चमत्कार व्हायला टाइम लागणार नाही. अगदी मोठे फटके आले तर नो डाऊट सामना जिवंत राहू शकतोय. यावेळेस चांगला स्ट्रोक, चांगला स्ट्रोक. किरण वांगड जब तक जिंदा है तब तक गेम में कुछ तो है. परंतु शेवटच्या मोमेंटला चेंडू हातामध्ये क्षेत्ररक्षकाच्या विसावलाय. अर्थातच किरण वांगड याचा खेळ झालाय समाप्त. विकेटच्या पतनानंतर नव्याने बॅटर हा मैदानाच्या आतमध्ये इन होतोय अमित शेनरा. इथून चांगल्या पद्धतीने फलंदाजी ती करावी लागेल. अगदी सामना हळूहळू हातामधनं निसटत चाललाय.
सांगायचं झालं तर अगदी बॉडी लँग्वेज आहे ना ती आता मात्र आई गावदेवी स्पोर्ट्स मातेरापाडा संघाची पॉझिटिव्ह दिसायला लागलेली आहे आणि अगदी यंदाच्या वर्षाची ट्रॉफीच्या जवळ अगदी पोहोचलेत नो डाऊट असंच म्हणावं लागेल एकाने प्रयत्न तर चालू आहेत यंगस्टार शिरसाळ संघाचे परंतु अगदी ज्या खेळाडूकडे लक्ष होतं ना तो खेळाडू बाद झालाय यावेळेस आल्याला मोठा फटका मारण्याचा मोह तिकडे क्षेत्ररक्षक आहेत तैनात विकेटचं बदल पुन्हा एकदा हा लागलाय दुसरा धक्का स्पोर्ट्स माथेरापाडा आणि अगदी त्यानंतर चांगल्या पद्धतीने ही गोलंदाजी देखील आपण पाहू शकताय अगदी जबरदस्त पद्धतीने धावांचा डोंगर हा समोर ठेवला इथून मात्र चांगल्या पद्धतीने एक धाव ही अर्जित केली जाईल एकच धावेवर हे समाधान मानावं लागेल इथून मात्र अगदी बॉडी लँग्वेज आहे ना ती पॉझिटिव्ह आई गावदेवी स्पोर्ट्स माथेरापाडा संघाची इथून यंदाच्या वर्षाच्या ट्रॉफी जवळ नो डाऊट क्वालिफिकेशनचं तिकीट अगदी थोडस जवळ आहे इथून जर चांगला प्रयत्न केला तर नो डाऊट चांगल्या पद्धतीने खेळ ते आकारू शकतील परंतु अगदी मोठे फटके मारायचे आहेत आणि मोठे फटके मारण्याच्या मोहामध्ये पूर्णपणे सरळ यष्टीरक्षकाच्या हातखंडामध्ये हा चेंडू विसावलाय अर्थातच निर्धाव चेंडूची सांगता झाली निर्धाव चेंडूची सांगता धावगती एकंदरीत आतापर्यंत 10 या अंकावरती आहे खूपच लांब राहिला आता मात्र सामना अगदी फक्त सांगायचं झालं तर इथे मात्र फील्ड होते महत्वाच्या सामन्यामध्ये अगदी चांगल्या पद्धतीने खेळ राहिला तो मात्र आई गावदेवी स्पोर्ट्स माथेरापाडा संघाचा अगदी एकाने सुंदर पद्धतीने एफर्ट लावले होते यंगस्टार सिरसाळ संघाने परंतु शेवटच्या सामन्यामध्ये थोड्याशा ज्या चुक्या झाल्यात अगदी त्याच कारण संघ आता अडचणीमध्ये आहे अडचणीमधून बाहेर काढायचं असेल तर चांगले ते प्रयत्न करावेच लागतील इथून मात्र लिडिंग एज आहे क्षेत्ररक्षण होईल धावत पळत अगदी एक धाव ही स्कोर कार्ड वरती जॉईन केली जाईल आणि 2 षटकांचा खेळ देखील समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावगती एकंदरीत 13 या अंकावरती जाऊन पोहोचले इथून 6 चेंडू असतील 6 चेंडू एक अगदी इथून 6 चेंडू आहेत 6 चेंडू एक 59 धाबीची आवश्यकता असेल अगदी चांगल्या पद्धतीने खेळ तो राहिला आहे आई गावदेवी स्पोर्ट्स माथेरापाडा संघाचा आणि अगदी मी तर म्हणेन महत्वाच्या क्षणी महत्वपूर्ण इनिंग जी राहिली ना ती विजय मडवी याची यावेळेला चेंडू खराब उजव्या एष्टीच्या बाहेर हा चेंडू पेच झालाय खराबची सांगता झाली अतिरिक्त धाव धावगती 14 या अंकावरती जाऊन पोहोचेल इथून मात्र महत्वपूर्ण इनिंग चांगल्या पद्धतीने खेळ आकारला अगदी फलंदाजीच्या बाबतीमध्ये मिस्टर विजय मडवे यांच्या माध्यमातून इथून मात्र चांगल्या पद्धतीने खेळ राहिला आहे इथून मात्र निराश हतबल होऊन जाऊ नका यंगस्टार शिरसाळ संघ इथपर्यंत नुकतेच पोहोचले नाहीत अगदी आपल्याकडे देखील ते पोटेन्शियल आहे परंतु शेवटच्या मॅच मध्ये थोड्याशा ज्या चुक्या पाहायला भेटल्या यावेळेला स्ट्रोक तर चांगला आहे अगदी 6 धावा षटकार आणि 20 आकड्यावरती धावफलक आतापर्यंत पाहू शकताय उर्वरित 4 चेंडूंचा खेळ बाकी या सामन्यामध्ये आणि अगदी चांगल्या पद्धतीने खेळ जर राहिला असता अगदी गोलंदाजीच्या माध्यमातून तर नो डाऊट अगदी चांगल्या पद्धतीने
चांगल्या स्थितीमध्ये आतापर्यंत खेळत असते. शेवटच्या सामन्यात शेवटच्या षटकापर्यंत सामना गेला असता, परंतु इथे थोडस खराब कृतीकरण गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला भेटलं. यावेळेला खराब ती सांगता ही झाले मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा खराब आणि अतिरिक्त धाव देखील वाढेल. 21 धावेंवरती स्कोर कार्ड आतापर्यंत आपण पाहू शकताय. इथून चांगला 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 परफॉर्मन्स राहिला आईगाव देवी स्पोर्ट्स माथेरापाडा संघाचा आणि अगदी चांगल्या पद्धतीने त्या अर्धशतक जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच. अगदी विजय मडवी याच्या बॅट्समन आजच्या दिवसातील अर्धशतक पाहिलं आणि या स्पर्धेचं दुसरं अर्धशतक त्यांच्या नावे आणि वसई क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ते इतिहासामध्ये लिहिलं देखील जाईल. अगदी जबरदस्त पद्धतीने आपण पाहू शकताय. फलंदाजी राहिली, गोलंदाजी राहिली, त्यानंतर क्षेत्ररक्षण राहिलं. अगदी तिन्ही एंडने चांगला खेळला आणि विथ द बॉल, विथ द बॅट, विथ द फील्ड या तिन्ही एंडने चांगला खेळ दाखवला आणि आजच्या दिवसामध्ये अगदी चांगल्या पद्धतीने चांगल्या स्थितीमध्ये आई गावदेवी स्पोर्ट्स माथेरापाडा संघ आहे. यावेळेला पुण्याचे एकदा लिडिंग एज आहे त्यावरती एक धाव ही परिपूर्ण केली जाईल. एकेरी धावेनिशी 22 या अंकावरती स्कोर कार्ड एकंदरीत जाऊन पोहोचलाय. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे या षटकामधला. यावेळेला चांगला स्ट्रोक, चांगल्या फटक्याची निवड केली, परंतु त्या साईडला आहेत क्षेत्ररक्षक, कुठल्याही प्रकारची होणार नाही चुकी. विकेटचं बदल, बॅक टू द आउट, बॅटर आउट. आशिष या फलंदाजाला परतावं लागेल. इथून बॅटर मैदानाच्या आतमध्ये राहुल हा इन होईल. अगदी इथून पूर्णपणे पटरी ती खाली गेली. पटरीच्या अगदी पटरीवरून यंगस्टार शिरसाळ संघ हा खाली उतरला. अगदी गोलंदाजी थोडीशी खराब राहिली आणि त्याच उत्तर आजच्या दिवसामध्ये निराश हतबल झालेत आणि इथून निराश हतबल होऊन चालणार नाहीत. दोन चेंडूंचा खेळ बाकी आहे. न्यू बॅटरिंग झालाय. आलेस फटका चांगला आहे, जास्त जास्त हवेमध्ये हा फटका आणि अगदी एक धाव ही सहज गतीने त्यावरती पूर्ण होईल. एकेरी धावेवर समाधान हे मानावं लागेल आणि अगदी चांगल्या पद्धतीने आजच्या दिवसामध्ये एरफट लावलेत आई गावदेवी स्पोर्ट्स माथेरापाडा आणि फक्त एक पाऊल क्वालिफिकेशनच्या तिकीटच्या जबल. यावेळेस कॉंग्रॅच्युलेशन टू यू आई गावदेवी स्पोर्ट्स माथेरापाडा. आजच्या दिवसातील अंतिम 5 मध्ये पोहोचलाय. कॉंग्रॅच्युलेशन टू यू आणि क्वालिफिकेशनचं तिकीट हे आपल्या नावे ते करून दाखवलंय. अगदी चांगल्या पद्धतीने ते एरपड दाखवले, परंतु निराश हतबल होऊन जाऊ नका यंगस्टार सिरसाळ संघ. आपला देखील खेळ खूप चांगला आहे, परंतु गोलंदाजीच्या माध्यमातून ज्या चुक्या झाल्या त्या थोड्याशा अंगलट आल्या आणि त्याच महागात देखील पडल्या आणि अगदी त्याच पद्धतीने अगदी आपण निराश हतबल होऊन जाऊ नका. अगदी प्रत्येक दिवस हा आपला नसतो, परंतु अगदी एक दिवस हा